ए सपने, आज काहीतरी चांगलं गोडाधोडाचं कर बघ, नाहीतर जयला सांग का त्याच्या दुकानात कंदी पेढे आण, संध्या वस्तीला वाट बनाव. नाहीतर एक काम कर, मंडप घाल आणि मटणाचं जेवण संध्याला खायला घाल. भया मम्मी पण काय झालंय काय? भया काय लॉटरी बिटरी लागली का काय? तसंच समज सपने. त्याने वेळच्या घरच्यांचा असा बंदोबस्त करून आले की नाही का ती नाक घासत माझ्या समोर येईल. चांगलीच नांगी ठिसले बघ तिची. पण मम्मी म्हणजे नक्की काय केलंय तुम्ही? त्याने वेळेतनं आपलं घर तोडलं ना, तेव्हा तिच्यापासून तिचं घरच हिसकावून घेतलंय मी. तिच्या त्या दणकट भोळसट आईला खुळ्यात काढलं आणि तिचं घर मी माझ्या नावावर करून घेतलं. चित्रकार कसं आहे चित्रकार? त्याने बेट माझ्या सत्याला माझ्यापासून दूर केलं, तेव्हा मी पण काय केलं, मी बी तिला तिच्या घरापासून दूर केलं. आता फिर अख्ख्या साताऱ्यात भीक मागत. माया अगं काय केलंस हे? मंजूच्या द्वेषापायी एवढी निर्दयी बनलीस की त्यांचं राहतं घर अडपलं. अगं दुश्मन पण आपल्या दुश्मनाशी असं वागत नाही. एवढी कशी कठोर वागली आहेस तू? बोलले बोलले चित्रकार. ओ चित्रकार, मी जी काय केलं कारण ती बरोबर केलंय. तुम्हाला फक्त मी दिसते, त्या नेबरच्या चुका नाही दिसत. तिनं आपल्या लेकाला आपल्यापासून वेगळं केलं आणि एवढंच नाही तर ही घर पण समजा तोडलं. या सगळ्याला तू कारणीभूत आहेस माया, मंजू नाही. पावलो पावली त्या मंजूचा अपमान केला, तिच्या जीवावर उठलीस आणि एवढं सगळं करूनही तुझं मन भरलं नाही तर आता या तराला गेलीस तू. मी जर ठरायला गेले नसते की नाही तर त्या नेबेटनं ही घर भिसकावून घेतलं असतं. आणि मग आपण आलो असतो रस्त्यावर आणि ही होईल ना म्हणून मी सत्ताच आधी डाव साधला बघा. हे बघ माया, तुझ्यासारख्या बाईशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. तुझ्यासारखी कारस्थानी बाई ज्या घरात असेल ना ते घर कधीच सुखाने नांदणार नाही. त्यामुळे मी आता ठरवलंय की आता या घरात एक क्षणही राहायचं नाही. तुम्ही या घरात राहणार नसाल तर मी बी नाही राहणार. हा जावा जावा, ज्याला कुठे जायचं तिकडे जावा. तरी सवे जा बॅग भर आपल्या. पप्पा थांबा, मी बी येतो तुमच्या बरोबर. आणि मम्मी, मी तुला कधी डायरेक्ट बोललो नाही, पण तुझ्या ह्या स्वभावाला मी बी हैराण झालोय. आणि तुला अजून एक गोष्ट सांगू का? सत्यादादाशिवाय ही घरच अपूर्ण आहे. पप्पा मी येतो तुमच्या बरोबर. ठीक आहे. ए तुमच्या समजाची काय डुसकी फिरलेत का? तुमच्यासाठी ही घर वाचवलं मी आणि तुम्ही सोडून चाललाय व्हय?
आई आई हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना. अहो, मी तुमचा मुलगाच आहे. आणि हे बघा, तुमचं हक्काचं घर मी तुम्हाला परत मिळवून देणार म्हणजे देणारच. हे शब्द आहे सत्याचा. आणि जोपर्यंत मी आहे नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. तुम्ही चला आपल्या घरी. बलमा, वाघमारेंच्या आईंचं सामान लवकरात लवकर आपल्या घरी शिफ्ट कर. हा, चला आई. ठीक आहे, जावा. ज्याला जायचं त्यानं जावा. मला काही फरक पडत नाही. मी राहते एकटी ह्या घरात. सपने, तू कुठं राहणार आहेस ना ते ठरव. आणि तुला जर मम्मी बरोबर राहायचं असेल ना तर मला कायमच इसर. सपने, तुला तर ठावच आहे. तू कुठं राहणार आहे ती? मम्मी साहेब, ते माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा नानांनी आणि आईने सांगितलं होतं बघा का नवऱ्याची सावली बनूनच राहायला हवं म्हणून. मी जयदेशिवाय नाही राहू शकणार. जावा. तुम्हाला समजायला जायचंय ना, जावा. तुम्ही जरी कुणी नसले का नाही तरी माझी कवी माझ्या संगत राहील.